वेलकम बॅक टू आर न्यू व्हिडिओ न्यू व्लॉग. पहिली तर आजची सकाळची सुरुवात खूप उशिरा झालेली आहे, कारण मी झोपलोच खूप उशिरा रात्री. कारण जसं मी तुम्हाला दाखवला, तुम्ही जर पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं, ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सगळे फोटोज ट्रान्सफर करत होतो म्हणून उशीर झाला. आता उठलो आहे आणि आलो आहे पहिलं वॉक करायला थोडंसं, आणि वॉक करायला आलो होतो जिमपाशी. जिमपाशी मॅन जिमचे विजू सर भेटलेले आहेत, सुमेध आणि आपला जिम बडी निषादची वेट झालेली आहे. आज जसं मी म्हणलं की आज वर्कआउट चालू करणार आहे थोडा, कारण मसल्स थोडेसे स्टिफ्ट आहेत अजून. बट येस, तेच विजू सरांना तेच बोलत होतो की एक्सपिरियन्स कसा होता, काय होता, आणि पवन सरांनाही भेटायचं आहे. आणि जसं आपण बोललो आहे, जिममध्ये आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे. आणि मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोललो आहे की आमच्या प्रेपमध्ये ग्रेस फिटनेसने खरंच ज्यावेळेस जिम बंद होते त्यावेळेस आम्हाला ॲक्सेस होतं आम्हाला वर्कआउट करण्यासाठी. बट ह्याच्यासाठी एक स्पेशली स्पेसिफिक व्हिडिओ आपला येणार आहे चॅनलवरती. तर चला, आजचा दिवस कसा जाईल काय जाईल दाखवतो तुम्हाला सगळं. मॉर्निंग वॉक करून निघालो आहे आता घरी जाऊन पहिलं तर मील थोडासा कंप्लीट करतो. फर्स्ट मील ओट्स आणि अंडेच खायचे, आणि दुपारी यायचं जिमला. तेच विजू सरांसोबत बसलो होतो गप्पा मारत. काय नाही, आता 2 दिवस बाकी आहेत अजून सुट्टीचे, सॅटर्डे संडे, आणि मंडेला आपलं लॉग इन करायचं आहे परत. एक्झॅक्ट 1 वीक नंतर, म्हणजेच आपला शो संपल्यावर आज चाललो आहे वर्कआउट करायला जिममध्ये. तर आज वर्कआउट अप्पर बॉडीज करणार आहे, जास्त इंटेन्सिटी नसणार आहे. जस्ट चेस्टचे 2-3 सेट, शोल्डर, बॅक आणि आर्म्स. तर जास्त स्ट्रेच करणार नाही आहे, नॉर्मली मसलला पंप द्यायचं काम करेल. स्वप्नीली येणार आहे, त्यांनी दुपारी मेसेज केला होता. तर 5 वाजता जायचं होतं, 5:30 वाजलेत. बघू, येईल तो पण आता वर्कआउटलाच, सोबतच करू. विचारावं लागेल त्याला काय त्याचा वर्कआउट. पण आता आपली ग्रेस फिटनेस जिमसुद्धा रेडी झालेली आहे, आणि आता वर्कआउटला परत बॅक टू ओल्ड जिम. तशी फिजिक जिम पण चांगलीच आहे, बट ही जिम आपल्याला गाईज, मी जिमला यायच्या आधी हा पोरगा ऑलरेडी जिमला आलेला आहे. 4 वाजता जिमला आला आहे तो, म्हणजे आमचं 4 वाजताच ठरलं होतं. नंतर मी त्याला बोललो 5 वाजेपर्यंत जिमला येईल, बट उशिरा लंच झाला म्हणून मी थोडं उशीर आलो. त्याचाही चेस्ट आहे, पण मी अप्पर बॉडी ट्रेन करणार आहे. कम ऑन, 2027ची तयारी चालू आहे. त्याला पण आता मोटिवेशन आलेलं आहे स्टेजवर चढायचं. यस, 2027ला फर्स्ट टायमरमध्ये तो राहील, आणि एक्सपिरियन्समध्ये आम्ही राहतो. नो वॉइस. नो वॉइस. अजून एक मेन माणूस नाही आहे, सुमित. तो एन्जॉय करतो सध्या. 1-2 आठवडे जंग लेडली. तर त्याला अजून करू दे एन्जॉय. बहुतेक माझं एन्जॉयमेंट संपलेलं आहे, फुल सुटलेलं आहे. हो का? जाऊ दे, आता बॉडी कंडिशन नाही दाखवू शकत. गाईज पोट सुटले, वॉटर फुल होल ठेवलेलं आहे. मग चलो, वी कॅन. आपण 3-4 आठवड्यात परत रिकव्हरी करूया, डोंट वरी. भेटतो तुम्हाला वर्कआउट नंतर. आपला वर्कआउट झालेला आहे आजचा मस्तपैकी. बॉडी मस्त पंप झालेली आहे, अप्पर बॉडी ट्रेन केली. स्वप्नीलची पण चेस्ट होती, पण स्वप्नील जरा लवकर आला होता तर गेला तो. आणि मेन कार्डिओ पण केला आपण 30 मिनिट्स. तर आता निघतो घरी, आणि आज स्टेप्सही करायचे आहेत. तर फ्रेश वगैरे होऊन मिल्स वगैरे कंप्लीट करून येतो बाहेर. थोडेसे स्टेप्स वगैरे कंप्लीट करू. सर बोलले 10,000 to 12,000 स्टेप्स कंटिन्यू ठेवा, जास्त लोड नाही. तर चला, भेटतो तुम्हाला घरी जाऊन.
हा आमचा मित्र ओमकार म्हणजे सोसायटीतलाच मित्र आहे. तर त्यांनी काही दिवसांआधीच मला फोन केला होता की कधी येणार आहे बँगलोरवरनं, कारण भेटायचंच होतं आम्हाला. त्यांनी माझी जर्नी बघितलेली आणि त्याच्यासाठीच तो आज म्हणजे जे आपल्याला ICN-मध्ये जे हे भेटले म्हणजे मेडल भेटले त्यासाठी तो बुके घेऊन आला आहे. मला अक्षरशः हे खूप भारी वाटायला लागले. मला शब्द नाही तसं सांगायला, बट पहिली गोष्ट तर मी दोघा भावांना थँक्यू बोलेल. आणि असं म्हणजे ओंकार घेऊन आला ह्या गोष्टी, शॉल, बुके, परत खूप भारी वाटते. थोडंसं वॉक करायला आलो आहे बाहेर आणि आठवलं चिकनही संपलं आहे, तर जाऊन चिकनही घेतो, कारण प्रोटीन इंटेक आपल्याला हाय ठेवायचं आहे. दुपारी मी पनीर खाल्लं, खूप दिवस झालं पनीर खाल्लं नव्हतं. म्हटलं डिनरला चिकन 200 ग्राम्स. तर चिकनवाल्या भावाला पण थँक्यू बोलायचं आपल्याला, कारण त्यांनी कंटिन्यू चिकन मला देत होता, एक्स्ट्रा चिकन देत होता तो बाय द वे. तर म्हटलं थोडंसं आज जिम स्किप झाली आहे तर स्टेप्स पण करतो थोडेसे जास्त, आणि आज कॅलरीज जरा जास्त झाल्यात कारण गोड आज खाल्लेलं आहे भाई. 2 मैसूर पाक, 2 काजू कतली, तर स्टेप्स आज जास्त केलं पाहिजे थोडंफार. आलो आहे चिकन घ्यायला आणि पहिला भावाने प्रश्न विचारला की काय प्लेसिंग आलेली आहे. तर भावाला मी थँक्यू बोलतो आहे, कारण त्यांनी मला कंटिन्यू चिकन न विचारता मला ऑलरेडी फोन करून विचारायचं चिकन आहे का भैया, नाही आहे. आणि मला ॲक्च्युली मी तुम्हाला जसं म्हणलं मला त्याला थँक्यू बोलायला यायचंच होतं आणि चिकनही घ्यायला यायचं होतं. स्पेशल थँक्यू मेरे बाय. हां, तर चला अजून आहेत अशी काही लोक ज्यांना मला स्पेसिफिकली या जर्नीमध्ये थँक्यू बोलायचं आहे, त्यांना जाऊन भेटून मी थँक्यू बोलणार आहे. तर चला आता चिकन घेऊन जातो, कारण चिकन नाही आहे माझ्याकडे. आपण आलो आहे डायमंडमध्ये, स्वप्नीलला घ्यायचे होते बॉल्स. आज केली आहे त्यांनी टर्फ बुक. टर्फला 9 वाजता त्यांनी टर्फ बुक केली आहे. आणि कुठले बॉल घ्यायचे? स्विंग. अच्छा, स्विंग बॉल. तर इथं पिंपरीमध्ये डायमंड शॉप आहे, तिथं आलो आहे आणि त्याला इथूनच घ्यायचे होते, कारण इथं मे बी काय माहिती थोडे स्वस्त बसतात. तर 9 वाजता किती वाजता टर्फ? 9 वाजता टर्फ आहे आज. विराट कोहली लागणार आहे परत एकदा, 2 6 मारणार आणि त्यात खुश. हॅलो. तर हां, मला मेडिकलला पण जायचं होतं, जसं मी तुम्हाला म्हणलं माझ्या पायाला क्रॅम्प्स येतात ना, त्यासाठी मम्मीने सौंदे मीठ असं काहीतरी घ्यायला लावलं आहे आणि अजून काही 2-3 गोष्टी घ्यायच्या. हा बाप्पा. तर चला याचं घेऊन झालं की मग आपण जाऊया मेडिकलला, तेवढ्यात आपण स्टेप्स पण होतील आपले कंप्लीट. चालत आलो आहे. मी आलो होतो चापेकर चौकामध्ये. आपण बँगलोरला जाताना कॅमेरा घेऊन गेलो होतो, जो आपल्या मित्राचा होता गुड्डूचा. तर कॅमेरा मी त्याला दिला होता काल, पण आपल्याला फोटोज ट्रान्सफर करायचे होते लॅपटॉपमध्ये, म्हणून मेमरी कार्ड माझ्याकडे होती, तर ते मेमरी कार्ड द्यायला गेलो होतो. तर तेच देऊन परत घरी निघालो आहे. आणि हो, आता सुमितलाही विचारायला लागेल की ते फोटोज ड्राईव्हवरती कसं ठेवू, म्हणजे सगळ्यांना ॲक्सेस भेटेल. आणि फोटो म्हणल्यावरती एकदम कडक फोटो आलेले आहेत, फोटोज व्हिडिओज दोन्ही एकदम मस्त आलेले आहेत. फक्त खूप स्टोरेज किंवा डेटा खूप मोठा आहे त्याचा, म्हणून मे बी आपल्याला 1 ते 2 ड्राईव्हचे लिंक्स लागतील. पण ठीक आहे, बघतो घरी गेल्यावरती कसं ड्राईव्हवरती टाकता येतील फोटोज, म्हणजे टेन्शन नाही की सुमितलाही ॲक्सेस भेटेल, मलाही ॲक्सेस भेटेल त्याचं. तर आता घरी निघालो आहे आणि घरी जाऊन पहिला तर कंप्लीट करतो आपले लास्टचा मील. बघायला गेलं तर लास्टचा एक प्रोटीन बाउल एक राहिलेला आहे आणि चिकन. मील्स कंप्लीट करून 10,000 स्टेप्स ऑलमोस्ट झालेले आहेत, बट तरी मील्स कंप्लीट करून येईल बाहेर थोडा वेळ वॉक करायला. आणि असा होता आपला आजचा दिवस. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका.